नमस्कार, मी डॉक्टर नमस्कार. नितीन निकम, पेन रिलीफ नस निसर्गोपचार रुग्णालय सिल्लोड. आज आपल्याकडं एक ताई आहे, जे आपल्याकडे काही दिवसापूर्वी आले होते. त्यांना आपण उपचार केला. आपल्याकडं विविध भागातून तर भरपूर रुग्ण येत असतात. प्रत्येक रुग्णाची प्रतिक्रिया घेणं या ठिकाणी शक्य होत नाही. पण ज्या काही रुग्णांची प्रतिक्रिया घेणं शक्य झालं, अशा रुग्णांची प्रतिक्रिया घेऊन आम्ही सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. आता बाहेरही भरपूर पेशंट बसलेले आहेत. वेळ फार कमी असतो प्रतिक्रिया घ्यायला, पण जसा वेळ मिळाला तशी प्रतिक्रिया घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही हे सातत्याने करत असतो. काय यांची प्रतिक्रिया आहे, किती यांना आराम झाला, हे आपण यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून जाणून घेऊ. नमस्कार नमस्कार. आई, तुमचं नाव काय? नंदाबाई. नंदाबाई. बरं. गावाचं नाव तुमच्या? देवगडा. जवळखेडा. बरं. तुम्ही माझ्याकडे आले होते काही दिवसापूर्वी. पहिला दुसरा टाइम. दुसरा टाइम आहे, बरोबर. तर पहिल्या वेळेस तुम्ही आले होते, किती दिवसापूर्वी आले माझ्याकडे? नाही, आता 2 महिने झाले. अशी 7 तारखेला गेलो होतो. 2 महिन्यापूर्वी आले ना? 2 महिने. बरं. तर 2 महिन्यापूर्वी आले तुम्ही. तुम्हाला काय त्रास होत होता बरं तेव्हा? तर हे याच होतं ना, कमराचं याचं वाकल्या जात नव्हतं, उठल्या जात नव्हतं. बरोबर. कमरेमध्ये फार त्रास होता का? बरं. तुमच्या कमरेमध्ये नस दबलेली होती. तर मग आता जसं आम्हाला फरक पडला तुमच्या जवळ इथं आल्यापासून. बरं. डबल आलं. यांचं जे आहे L4 L5 जो कमरेचा मणका आहे, तिकडून गादी सरकून पायात उतरणार नसाल दबाव बसवला, त्याच्यामुळे फार पेनफुल सिच्युएशन होती. फार जास्त दुखणं होतं काही? काम करता येत नव्हतं? नाही, कामच करता येत नव्हतं. ते सोबतच आहे ना. कामच करता येत नव्हतं. असं हंडा बसवता येत नव्हतं. तुमच्या इथून गेल्यापासून आम्ही कमरावर हंडा गेला. अरे बापरे. म्हणजे आता पूर्ण काम करता येतं? तुम्हाला कमरावर हंडा घेताच येत नव्हतं. म्हणजे वजन उचलायचं कामच नव्हतं. मोटर लावल्याशिवाय आपण पाणीच भरलं. अरे बापरे. इतकं फार वेदना होती? बरं. मग माझ्याकडे तुम्ही 2 महिन्यापूर्वी आले. तुम्हाला परत 15 दिवसानंतर बोलवलं, येता नाही आलं. गोळ्या औषध संपून गेल्या तरी पण तुम्हाला आराम होता? आरामच होता. आरामच होता. गोळ्या 15 दिवसाच्याच गोळ्या होत्या त्या. आम्ही आम्हाला वाटलं इथे ती हरपून गेली म्हणून आम्ही ते पाकिट तसे ठेवले होते. म्हणलं हेच नेऊन दाखवायला आता. तरी पण आराम होता? आराम होता. तुम्हाला आता 100% आराम झाला? 100% आराम झाला. आता काही दुःख आता फक्त आम्हाला डबल बोलू नका. आम्ही तुमच्यासारख्या गरीब परिस्थितीतले. तुमचं दुखणंच बंद झालेलं आहे ना, त्याच्यामुळे काही विशेष नाही. बरोबर आहे का नाही? आता गोळ्याच वगैरे सगळ्या संपल्या तरी पण तुम्हाला आरामच आहे. येऊ या दुखणंच संपलं तर काही विशेष नाही. तुम्ही बोलवलं तर येऊच मग आम्ही तुम्हाला भेटायला. या भेटायला म्हणून आलं पाहिजे. येऊ तुम्हाला भेटायला. कोण यायचं? आता डबल आम्ही 2-4 पेशंट पाठवून देतो गाडी. नाही, काही पेशंट पाठवले पण ना तुम्ही? आता काल आले ना. काल आले ते पिंपळवाडीचे एक माणूस, एक पोरग. बरोबर. मग पाठवून राहिलो ना तुमच्यासाठी. आपल्याला फरक पडा म्हणून तुमच्यासाठी पाठवत राहिलो. बरोबर. चांगले होते. त्याच्यामध्ये काय आहे, एक सेवाही घडते तुमच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून. जे त्रस्त लोक आहेत त्यांना उपचार मिळतो, त्यांचं ऑपरेशन होतं, त्यांना एक चांगल्या पद्धतीची रुग्णसेवा या ठिकाणी मिळते. आम्हाला मग ऑपरेशन करायलाच चला म्हणून जाय लोक. चेक केले म्हणजे शिर्डीन चला. म्हणलं आपल्याला जायचंच नाही. आपण आता इथं फोन करेल ना तर आपण इथं 2 महिन्यानं, 4 महिन्यानं, 8 महिन्यानं जाऊ. पण जाऊ इथं. मग त्याच्यामुळे मग आम्ही इथं चालू. आम्ही ते शिर्डीला त्या पोरांना फोन केला तर ते तुम्हाला आराम होता ना चांगला 100%, तरी पण तुम्ही आले ना? पण नामदेश त्यांना ऑपरेशन करून आला. मग ते शिर्डीवर आम्ही फोन लावले. तिघं होते. हे फोन लावला त्यांना ऑपरेशनसाठी. तर तुम्ही म्हणे की खर्च सांगितला तुम्ही, म्हणजे 2,000 रुपये येईल. ते म्हणे मग इथं 2,000 रुपये घालू तर तिथं काय म्हणलं. मग आम्ही आलो. त्यांनी केलं ऑपरेशन? त्यांनी केलं ना ऑपरेशन. तुम्ही नाही केलं? नाही. तुमचं ऑपरेशन वाचलं मग? तुम्हीच केलं ना ऑपरेशन. असं म्हणून त्याला तुम्हीच केलं आमचं ऑपरेशन. भगवंताची कृपा आहे कुठेतरी. भगवंताची कृपा आहे कुठेतरी. असेच बघा, आपल्या भागामध्ये विविध परिसरातून आपल्या या रुग्णालयामध्ये पेशंट येत असतात आणि त्यांचा हा समाधानकारक प्रतिक्रिया, एक चेहऱ्यावरचं नवीन हास्य, एक नवीन फुलणारं जीवन. तुम्ही फक्त लवकर दवाखाना उघडायचा. आम्ही फोन केल्याबरोबर, कारण की गाडी जर आली समजा ते गाडी करून, ती बाई इथली गाडी आहे, तिच्या गुडघ्या आहेत अजिबात ह्या वाटेनी राहिल्या. तिला ऑपरेशन सांगेल 7-8 लाख रुपये सांगेल. आणि तुम्ही जर तिचं दुरुस्त करत असाल तर तुम्हाला फायदा काय, आम्हाला फायदा. आम्हाला काही फायदा नाही, पण त्या बाईचा तर फायदा होईल.
असेच आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरात कधी काही रुग्ण असले तर नक्की आमच्या या पेन रिलीफ नसणे सर्वोपचार रुग्णालयाशी संपर्क साधा. धन्यवाद. धन्यवाद.